तुमचं स्वागत आहे अनेक अशा नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज माझं सगळे पेपर दिन झाल्यात आणि मी आताच चाललोय मस्तपैकी घरला. आणि हा मित्राची 4 व्हीलर आहे, ह्याच्या पप्पाची 4 व्हीलर, ह्याची काय 4 व्हीलर नाही, पप्पाच्या जीवावर उड्या मारते. तसं काय नाही मित्रांनो. तर आता चाललोय मी कसं घरला आणि हाय मी आता फोंड्या घाटात. आणि फोंडा घाटात सकाळचं ऊन होतं आणि आता लगेच पाऊस पडालाय. आता मी म्हटल्यावर तोंडात शब्द काढलेला की तिकडं पाऊस पडला आणि इथच्या पाऊसने नुसता मी कॅमेरा ओपन केला आणि इकडे पण पाऊस पडायला चालू झाला. आता फोंड्या घाटात आहे पूर्ण व्ह्यू बघा. तुम्हाला दाखवतो मी फोंड्या घाटात काय काय नाही. तुम्ही आला तर कधीतरी फोटो व्हिडिओ शूटिंग करा आणि चला जाऊया आता मस्तपैकी. पूर्ण श्रद्धांजली. आपलं नशीब काढतो आपण आलो सगळं पडायला. अरे नाही मी थांबलो आता घाटात आणि हा सगळा व्ह्यू माझ्या मागचा त्याच्यातला आहे. आणि आता तुम्हाला दाखवतो मी एक हलकासा व्हिडिओ. चला वरती पण पूर्ण डोंगर आहे आणि इकडं आता तो व्ह्यू वरती झाडे बिडे सगळी मध्ये त्याच्या बाजूला पूर्ण दरी आहे. आणि पूर्ण दरीतलं काय ते दिसत नाही कारण सगळे धुकं बी काय त्याने मोबाईल पण एवढं काही क्लिअर घेणं झाले कारण धुक्यानं काय क्लिअर येत नाही. आणि आता जी काय ती झाडं बघितलं जातं मी वरची तर ती बघितली असेल ती तुमच्याजवळ ठेवा. आम्ही आता चाललो घरला आणि जाऊया घरला आणि काय विषय तो बघूया. आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट आणि लाईक नक्की करा. आणि जर असंच तुमच्या आता उद्या नाही तर कंटिन्यू लॉग येणारच येईल आणि थोड्या दिवसांनी परत कंटिन्यू लॉग येईल. त्याला बंद होणार कारण म्हणजे की माझं बोर्डाचं पेपर येईल ते पण फक्त 11 दिवसच माझं व्हिडिओ बंद राहणार. त्यानंतर आणि परत कंटिन्यू व्हिडिओ येणारच. तर कंटिन्यू व्हिडिओ न येण्याचं कारण म्हणजे की माझ्या बोर्डाचा पेपर येईल. मी जे डिप्लोमा शिकवले आणि मला एकट्याने कमेंट केलेला विश युअर दादा कॉलेज. ते कॉलेज म्हणजे माझं GPM मालवण. तुम्ही चुकूनही घेऊ नका तिथं. जर तुम्ही जर घेतलं तर तुमच्या आयुष्याचं वांध होणार खरंच जेवणाचं बिवणाचं. ते बाकी काय विषय नाही. कॉलेज एक नंबर आहे, हॉस्टेल एक नंबर आहे. फक्त जेवणाचंच ताप होणार आहे तुम्हाला आणि घरच्यांनी सोडून येणे एक मेन ताप होणार आहे. म्हणजे मेन म्हणजे तिथं भातात मीठच नसते. काय खाणार कसं भातात मीठ नसते आणि सगळं खोबऱ्याचं जेवण असते. मी काय त्यांना ठेवत नाही नावं कारण त्यांचं ते तसंच असतं जेवण. त्यांच्या भागात ते तसंच असते. आपल्या भागात कसं तांबडा पांढरा रस्सा घ्या मटण खावा हाड असंच काहीतरी आमचं असते. आणि चला जाऊया आता मस्तपैकी पुढच्या पॉईंटवर. आणि पुढच्या पॉईंटवर खूप मजा येणार आहे. जस्ट अँड वेट अँड वॉच दिस व्हिडिओ. रस्त्यात ती घोरपड दिसली आणि घोरपड दिसताना ह्यो भाऊ आपला त्याच्यावर डायरेक्ट गाडी चालवता थांबलेला आहे ना. एवढंच अंतराने एवढं थांबलेला त्यानं गाडी. हो घोरपड येऊन जायला पाहिजे तर बाबा पण ते करत खाल्ले असते. तर काय ती घोरपडे आपण व्हिडिओ करू पण ती घोरपडच गेली. तर राहू दे. इथं खड्डा बिड्डा रस्ते बिस्ते खराब आहेत आणि इकडे पाऊस पण जाम चालू आहे. मी काहीच दाखवू शकणार नाही व्हिडिओ कारण सगळं दुःख बिकही आले. आणि रोड दाखवला तर तुम्ही इकडे येणार पण नाही. आपण तुमचं जे मन असते इकडे यायचं ते आपण दुर्गंध करायला नकोत. आणि आपण जाऊया निवांत खड्ड्या बिड्या रस्त्यात. राधानगरीच्या डॅमच्या इथं. आणि इथं ही सगळी माझ्यापासून हे सगळं राधानगरीचं डॅम. अजून इकडनं मोठं आहे आणि इकडं पण पाणी आले त्याचं. हे राधानगरीचं डॅम पूर्ण पाणी 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 पाणी. हे ज्या आईला आला फोन हे फळवाला नसतं हॉर्न राधानगरीत. आणि हे हॉर्न बी वाजून काय काम करा. साडेचार वाजल्यात
तिथं असं वाटले की आता 6:45 वाजून गेलेत असं वाटले, अंधार पडा आले. आता 4:30 वाजले, ते पाऊस दिवस इकडे धुक्क जाम आहेत आणि आपल्या भागात ऊन बिन काय असणार आहे, चेष्टा काय कळणार नाही. आणि जाऊया 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 तेजा रॉकर इज बॅक. मी स्टँडला जाय, आम्हाला अजून 10 किलोमीटरचं अंतर आहे आणि जाणार आता स्टँडवरती आणि काहीतरी पहिला नाश्ता करणार, वडापाव बिडावा काहीतरी खाणार. लिफ्ट खान भूक लागल्या आणि दुपारी पण जरा चपाती बिपाती मेस म्हणजे काहीतरी चांगला असेल. पाऊस पण जाम आलाय, आवाज बघा तुम्ही नुसतं काहीच दिसना पुढचं, काय दिसत नाही बघा, काहीच दिसत नाही पुढचं, काहीच दिसत नाही. Baby, shake it to the max. Will the DJ please turn up the bass to the max? Please just rewind, let me shake it to the max. मस्तपैकी आता राधानगरी पोचला हवा आणि शिव मस्तपैकी वडापाव खालो. 10 रुपयाचा होतोय तो वांद्रे वडापाव म्हणून आहे. तिथे एक स्टँडवरती दुकान आहे राधानगरीच्या, तिथला वडापाव असला 1 नंबर लागतोय. गर्दी बिर्दी फुल असते तिथं, 1 नंबर वडापाव लागतोय. कधीतरी आला तर एकदा खाऊन बघा तुम्ही, काय मग एक नाही तर 3-3, 4-4 खाशीला वडापाव जास्त भूक लागली असते ते बघा. माकडागत कसं खायला कधी कधी असल्या आला मस्तपैकी बाळोमाच्या इथं. आणि बाळोमा इथून अजून 3-4 किलोमीटर लांब आहे आणि आम्ही त्याच्या मागं आहे. आणि चाललो होता आम्ही बाळोमाच्या वरनं, हायवेवरनं बाळोमाला काय जाणार नाही. आणि सगळी गर्दी वेगळी, ट्रॅफिक जाम झाली इथे. एका गाडीवर ट्रॅफिक जाम झाली, त्यानं बाजूला घेतली गाडी आणि आम्ही चालला अरे वेळ 20 नाही आजी, 15 मिनिटं ज्यांना सोडून यायचं नुसतं. 15 मिनिटातला उड्या 15 मिनिटं काय करायचं सांग. 15 मिनिटं आला तर तू का म्हणायचं यांची भांडणं मला सोडायसाठी. तिच्या घरात म्हणजे ते निप्पाणीत. आणि येताना विषय काय झाला, मी कागलमध्ये उतरलो, मित्रांनो मला कागलमध्ये आणून सोडला. कागलमधनं थांबल्यानंतर मी कागल एसटी स्टँडवरती गेलो, जे की मी आता नवीन कंटेंट क्रिएटर आहे. कसं तरी वाटते जरा स्टँडवरती त्यांनी कॅमेरा त्यांनी ओपन कराय, पण ते राहू देत. आपण हळूहळू आपली हे करूया, ट्रेन करूया. आणि त्यानंतरनं जो विषय वाढला त्यामुळे मला घरला जायचं सोडून मला इथे यायला लागलं. आणि मी इंस्टावरती पण माझं मिनी व्लॉग्स टाकतोय. तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या इंस्टावर प्रज्योत माळी याला जाऊन तुम्ही फॉलो करा. आणि त्यानंतर ज्या वेळेला मी कागलच्या स्टँडवर गेलो, मला मी जाऊन त्या काउंटरला विचारलं एस टी किती वाजता, गाडी 9 वाजता. त्यानं म्हटलं आत्ता आहे. मला अर्धा तास सांगितला त्यानं आणि शेवटी म्हटलं 7:30ला एस टी आहे. मग 7:30ला एस टी आहे म्हणताना मला गडिनच्या स्टँडवर पोचावं असणार किती, 7:30. त्यानंतर मला 9 वाजणार. मी पप्पाने थांबून घेतलेलं कसं पण 9 वाजेपर्यंत. आणि परत डोक्यात आले की ही 7:30ला नाही एस टी आली की ह्यो आणि पाणी येणार. त्याच्यापेक्षा पप्पाने म्हटलं पप्पा तुम्ही घरला जाऊन मी निप्पाणी देतो. आणि निप्पाणीत येताना निप्पाणीची पण एस टी नाही, मग मी जाऊन उभारलो हायवेवरती आणि असं जर रँडम माणसांना हात केलो. जर त्यानं जर हा व्हिडिओ बघितला असेल तर त्याला थँक्यू मला सोडल्याबद्दल. मग त्याला हात केल्यानंतर त्यानं म्हटलं निप्पाणीच्या मागे जाणार आहे. मग चालते म्हटलं तुम्ही तिथं पण काय असं तरी सोडा. मग त्यांनी आणून सोडलं. त्यानंतर अनेक माणूस भेटला. तिथनं आणि पुढे 200-300 मीटर चालत आलो मी. आणि तिथनं आणि पुढे एक माणूस भेटला, त्यानं म्हटलं निप्पाणीच्या स्टँडवर सोडतो. त्यानं आणून सोडला. आणि मग तिथनं स्टँड बसणं ते निप्पाणीचा बघत आहे तिथं पण मी चालत आलो. आणि तिथनं आमचं मामा मला न्यायला आलं, घेऊन आता आलो घरात. आणि अजून हातपाय बिन धुवायचा आहे. मी म्हटलं पहिला तुमच्याशी बोलूया आणि त्यानंतर हातपाय बितपाय धुवायचं आहे सगळं. आणि चला, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांनी. आणि एकदा कमेंट करा लागत्या. आणि जर व्हिडिओ आवडलाच असाल तर सबस्क्राईब करा, नाहीतर तुमची मर्जी, कराल तर कराल नाहीतर राहाल. आपलं काही नाही, कारण तुमचं मन प्रसन्न होणं हे आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि त्यानंतर ना जाऊया, मी आता आवडतो बोलतो, जरा हातपाय धुतो सगळ्याचे दिवसभर चेहऱ्यावरती पाणीने. आणि चला, थँक्स फॉर वॉचिंग. ओके, सी यू अगेन टू द नेक्स्ट व्हिडिओ.